मला वाटतं त्याच्यावर राजकीय स्टेटमेंट करण्यापेक्षा महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे आम्ही तो निर्णय त्या ठिकाणी घेऊ आणि योग्य निर्णय आपल्याला निश्चितपणे दिसेल। दुसरा, कर्जमाफी, शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी 100% करू असं सरकारनं सांगितलं होतं, परंतु आता निकष आणि अटी ह्या काय येतात त्याच्यावर बरंचसं अवलंबून असणार आहे। आणि ज्यांनी प्रामाणिकपणे कर्ज फेडलेलं आहे त्यांना किमान 1 लाख रुपये देणं अपेक्षित होतं। आमची मागणी 2 लाख आहे। प्रामाणिक फेडणाऱ्याला कुठंच बोनस त्या ठिकाणी मिळत नाही आणि थकबाकीत जो दुर्दैवानं त्या ठिकाणी थकबाकीत गेला त्याचं 100% माफ करायला पाहिजे होतं, कारण तो थकबाकीत का गेला, तो भरू शकला नाही म्हणून थकबाकीत गेलेला आहे। म्हणून मला वाटतं सरकारनं घोषणा जरी केली असली तरी त्याचा फेरविचार त्या ठिकाणी करावा की 2 लाखापर्यंतची कर्जमाफी तुम्ही थकीत केलेली आहे, जे प्रामाणिक शेतकरी आहेत त्यांची देखील 2 लाख रुपयेपर्यंतची कर्जमाफी करावी आणि 7/12 कोरा करावा। हा शब्द भाजपनं दिला होता की 7/12 आम्ही कोरा करू। तो कोरा 7/12 घेऊन इथं जर दाखवला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तर बरं होईल असं मला वाटतं।